हॅलो एव्हरीवन, मी ऐश्वर्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण एक नवीन अपडेट घेऊन आलो आहोत, जो की जॉबचा अपडेट आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थातच MMRDA यांच्या अंतर्गत विविध पदांची पदभरतीचं नोटिफिकेशन हे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आजच्या तारखेला. आणि त्याच्याच विषयीचा आपला आजचा हा व्हिडिओ राहणार आहे. त्यामध्ये आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. कोण इलिजिबल आहेत, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहेत, एक्सपिरियन्स काय लागणार आहे, एज लिमिट वयोमर्यादा काय आहे आणि एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे, याविषयी आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया संपूर्ण माहिती. व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, या नोटिफिकेशनचं PDF जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नोटिफिकेशन अपडेट नावाच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि तिथून तो PDF हा डाउनलोड करून सविस्तर PDF एकदा तुम्ही बघू शकता. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. यामध्ये तुम्हाला एक टेबल दिलेलं आहे. यामध्ये टोटल वॅकन्सी आहेत 235. एकूण पदे आहेत 16 आणि त्यांची वेतन श्रेणी दिलेली आहे. पदसंख्या किती आहेत आणि सविस्तर म्हणजे शॉर्ट नोटीस इथे दिलेलं आहे की किती 235 एवढे पदं आहेत आणि एकूण 16 पदे आहेत. आता एक एक पद आपण बघणार आहोत. पुढे आपण एक महत्त्वाच्या तारखा तुम्ही नोट करून घ्या. 18 तारखेपासून ऑनलाईन फॉर्म फिलिंगला सुरुवात झालेली आहे आणि 20/3 म्हणजे मार्च महिन्यातील 20 तारखेपर्यंत तुम्ही ऑनलाईन फॉर्म फिलिंग हे करू शकता. आणि शेवटची तारखेची वाट न बघता सर्वांना आधीच फॉर्म फिलिंगची प्रोसेस ही करून घ्यायची आहेत. ठीक आहे. पुढे आहे तुमचं पहिलं पद आहे, टेक्निकलचं पद आहे, सहाय्यक अभियंता श्रेणी 1. यामध्ये एकूण 7 जागा आहेत आणि यामध्ये तुम्हाला डिग्री लागणार आहे सिव्हिल इंजिनिअरिंगची. आणि पुढे तुम्हाला 5 वर्षाचं किंवा काही क्षेत्रातील 3 वर्षाचा एक्सपिरियन्स देखील चालणार आहे. तर तुम्ही यामध्ये बघू शकता की कुठली रिलिव्हंट फील्डमधलं तुम्हाला एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे आणि त्या अकॉर्डिंग इथे एक्सपिरियन्स कुठल्या प्रकारची रिक्वायरमेंट आहे ते डिटेलमध्ये इथे देण्यात आलेलं आहे. आणि ॲज पर रिक्वायरमेंट तुम्ही स्वतःचं एक्सपिरियन्स कन्सिडर चेक करून तुम्ही इथे या अप्लिकेशन करू शकता, या पदासाठी अर्ज करू शकता. नेक्स्ट जे आहे सहाय्यक अभियंता श्रेणी 1 रेलपथ गटचं पद आहे. यामध्ये एकूण जागा आहेत 1. यामध्ये देखील तुम्हाला एक्सपिरियन्स हा अनिवार्य आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री तुम्हाला लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर सहाय्यक अभियंता श्रेणी 1 यामध्ये एकूण 1 पद आहे आणि हे जे आहे डिग्री इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या क्षेत्रातील लोकांसाठी आहे. या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग ज्यांची झालेली आहे ते उमेदवारी ते इलिजिबल असतील, पण सोबतच त्यांना एक्सपिरियन्स देखील असणे अनिवार्य आहे. ठीक आहे. उपनियोजन गट वेतन श्रेणी इथे दिलेली आहे. पुढे यामध्ये आहेत एकूण यामध्ये तुम्हाला 29 जागा पाहायला मिळतील. बऱ्यापैकी जागा आहेत. कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन इथे देण्यात आलेलं आहे. पुढे आपण बघूया. यामध्ये लिहिलेलं आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची वास्तुशास्त्र किंवा स्थापत्य अभियांत्रिकी किंवा नियोजन यामधील किंवा समतुल्य पदवी असणे अनिवार्य आहे. ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन यांची मान्यता दिलेली नगर नियोजनातील पदवी असणे आवश्यक आहे. पुढे आहे तुम्हाला सहाय्यक भूमी व मिळकत व्यवस्थापक. यामध्ये एकूण जागा आहेत 4 आणि यामध्ये देखील तुम्हाला बघा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी चालणार आहे. विधी शाखेची अथवा व्यवस्थापन यातली देखील पदवी चालणार आहे आणि MSc असणे आवश्यक आहे तुम्हाला. ठीक आहे. यामध्ये अनुभव देखील मेन्शन करण्यात आला आहे. भूमी व मिळकत विषयी कामकाज हाताळणीची कमीत कमी 5 वर्षाचा अनुभव असणे हे तुम्हाला आवश्यक आहे. पुढे सहाय्यक अभियंता श्रेणी 2 कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट बचं हे पद आहे. यामध्ये सर्वाधिक पद आहेत आणि यामध्ये 82 जागा आहेत आणि प्रत्येक कॅटेगरीला इथे जागांचं वाटप झालेलं आहे. तरीही सर्व उमेदवारांनी ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स नाही ते लोक देखील हा पद भरू शकता. हा महत्त्वाचा पद आहे. बघा इथे दिली आहे शैक्षणिक अर्हतामध्ये डिग्री ऑर डिप्लोमा, म्हणजे तुम्हाला डिग्री असेल चालेल, डिप्लोमा असेल चालेल सिव्हिल इंजिनिअरिंगमधली. आणि यामध्ये तुम्हाला इथे म्हटलेलं आहे अप्लिकेशन आर इन्व्हायटेड फ्रॉम द एनर्जेटिक डायनामिक अँड मोटिवेटेड पर्सन हू पसेस द प्रिस्क्राईब एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग इन अ कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट प्रॅक्टिकल 2 year एक्सपिरियन्स इन अ सिव्हिल इंजिनिअरिंग रिलेटेड फील्ड विथ अ प्रिफर्ड म्हणलं आहे. यामध्ये असं नाही कंपल्सरी मॅन्डेटरी नाही आहे हे एक्सपिरियन्स. म्हणजे इन केस त्यांच्याकडे जर ह्या रिलिव्हंट एक्सपिरियन्स असणारे कॅन्डिडेट असतील तर ते त्यांना प्रिफर करतील. पण असं नाही की तुमच्याकडे एक्सपिरियन्स नाही तर तुम्ही भरू शकणार नाही. एक्सपिरियन्स नसेल तरी तुम्हाला या पदाकरिता तुम्ही अप्लिकेशन हे अर्ज करू शकता. ठीक आहे. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. यामध्ये जागा पण भरपूर आहेत. 82 जागा आहेत.
ठीक आहे. नेक्स्ट पद आता तुम्ही बघू शकता, सहाय्यक अभियंता श्रेणी 2 कनिष्ठ अभियंता रेलपद. यामध्ये एकूण 4 जागा आहेत. यामधील देखील सेमच दिलेलं आहे. जे आता आपल्याला शैक्षणिक अर्हता बघितली सेम यामध्ये देखील लागू आहे. पुढे बघा तुम्ही, सहाय्यक अभियंता श्रेणी 2 कनिष्ठ अभियंता विद्युत. आता इलेक्ट्रिकलच्या कॅन्डिडेटसाठी आहे. यामध्ये गट बचं हे पद आहे आणि यामध्ये बघू शकता एकूण 16 जागा आहेत. ठीक आहे, 16 जागा आहेत, बऱ्यापैकी जागा आहेत. जागा वाटप करण्यात आलेल्या आहेत कॅटेगरी वाईज. तर तुम्ही याचं डिटेलमध्ये बघू शकता इथे. यामध्ये बघा, डिग्री ऑर डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ऑर इट्स रिलेव्हंट फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूशन. यामध्ये देखील सेमच म्हटलेलं आहे, जसं मी तुम्हाला सिव्हिलच्या बाबतीत सांगितलेलं होतं. म्हणजे तुम्हाला 2 वर्षाचं एक्सपिरियन्स इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग रिलेटेड फील्ड विल बी प्रिफर्ड. म्हणजे असं म्हणण्यात आलं आहे की ती तुम्हाला एक्सपिरियन्स नसेल तर चालेल असं नाही. एक्सपिरियन्स असणाऱ्यांना ते प्रायोरिटी देतील. ती प्रायोरिटी बेसिसवर असतील आणि ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स नाही, जे फ्रेशर आहेत कॅन्डिडेट, प्रिपरेशन करत आहेत, ते देखील इलिजिबल आहेत. अशा प्रकारे तुम्ही इथे पण फॉर्म फिलिंग करू शकता जे इलेक्ट्रिकलचे कॅन्डिडेट आहेत. सहाय्यक अभियंता श्रेणी 2साठी एकूण 2 पदे आहेत. यामध्ये तुम्हाला डिग्री, डिप्लोमा आणि सेम आता मी तुम्हाला जे सांगितलं आहे तशाच प्रकारे एक्सपिरियन्स असेल तरी उत्तम, नसेल तरीही भरू शकता फॉर्म. पुढे आहे तुम्हाला सहाय्यक समाज विकास अधिकारी गट ब. ठीक आहे, यामध्ये एकूण जागा आहेत 7. आणि पुढे आहे सहाय्यक विधी अधिकारी. यामध्ये एकूण जागा आहेत 4. यामध्ये बघू शकता, यामध्ये देखील तुम्हाला एक्सपिरियन्स हा आवश्यक आहे. कॅन्डिडेट मस्ट बी बॅचलर डिग्री इन लॉ ऑर इक्विव्हॅलेंट फ्रॉम द रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी अंडर UGC. ठीक आहे, यामध्ये तुम्हाला 3 वर्षांचा एक्सपिरियन्स असणं पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये हे आवश्यक आहे. त्यानंतर आहे उद्यान विद्या सहाय्यक गट बचं पद आहे. यामध्ये एकूण जागा आहेत 2. पुढे आहे उपलेखापाल. यामध्ये 33 जागा आहेत. यामध्ये देखील बघू शकता तुम्हाला वाणिज्य शाखेतील पदवीत किमान 60% गुण असणे आवश्यक आहे आणि त्यानंतर तुम्हाला MSc असणे आवश्यक आहे. वाणिज्य शाखेतील अनुभव असणे आवश्यक आहे 3 वर्षाचा. लघु टंकलेखक यासाठी एकूण 10 जागा आहेत. शैक्षणिक अर्हता तुम्ही बघू शकता, SSC लागणार आहे तुम्हाला आणि टायपिंग स्पीड इथे मेन्शन करण्यात आली आहे. पर्टिक्युलर टायपिंग स्पीड असणे आवश्यक आहे. भूमापकसाठी यामध्ये तुम्ही एकूण 31 जागा आहेत आणि पुढे शैक्षणिक अर्हतासुद्धा इथे देण्यात आलेली आहे आणि कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. ठीक आहे, संगणक तंत्रज्ञ यामध्ये तुम्हाला एकूण 2 जागा आहेत आणि यामध्ये SSC एक्झामिनेशन असणे आणि 2 वर्षाचं 2 इयर सर्टिफिकेट कोर्स ऑफ कम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्किंग फ्रॉम द रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी ऑर इन्स्टिट्यूशन आणि 7 वर्षाचा अनुभव असणे हे आवश्यक आहे. ठीक आहे, सामाजिक व समांतर आरक्षण हां, यापुढे तुम्ही जाणून घेऊ शकता. आपण बघूया की एक्झाम फीज काय आहे आणि या सर्व बाबींची चर्चा इथे करूया. आता एज लिमिट पण तुम्ही बघू शकता. एज लिमिट पण इथे देण्यात आलेली आहे. शैक्षणिक अर्हता आपण जाणून घेतली आणि जागेंचं डिस्ट्रीब्युशन हे देखील बघितलं आहे. आणि इथे तुम्हाला कुठल्या स्पेसिफिकेशनचे फोटो, सिग्नेचर आणि कुठले कागदपत्र लागणार आहेत याची देखील डिटेलमध्ये इथे PDF मेन्शन करण्यात आलेलं आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1000 रुपये एक्झाम फीज आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी 900 रुपये. ठीक आहे, आणि माजी सैनिक, दिव्यांग यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ म्हणजे 0 आणि जी परीक्षा शुल्क तुम्ही भरणार आहे तो नॉन रिफंडेबल असणार आहे. इथे बघू शकता एक्झाम पॅटर्न दिलेला आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता जे पहिलं पद होतं यामध्ये नॉन टेक्निकलला जास्त वेटेज आहे आणि टेक्निकलसाठी 40. मराठी भाषेला जास्त वेटेज देण्यात आलेलं आहे. 20 प्रश्न असणार आहे. इंग्रजीसाठी 20 प्रश्न असणार आहेत आणि सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी यांना 10-10 असे 10-10 प्रश्न असतील आणि टेक्निकलसाठी 40 आणि एक प्रश्न हा 2 मार्काचा असणार आहे. 100 प्रश्न असतील आणि 200 मार्क असतील आणि कालावधी असेल 120 मिनटं. वेगवेगळ्या एक्झामसाठी वेगवेगळी परीक्षा परीक्षा पॅटर्न देण्यात आलेला आहे. म्हणजे जे तुमचं स्थापत्याचे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी स्थापत्य विषयातील पदवी दर्जाचे जे प्रश्न विचारले जातील आणि काही पदं जे तुमच्या वेगवेगळ्या डिग्रीनुसार डिपेंड करणार आहे. इलेक्ट्रॉनिक्सचे आहेत तुम्ही तर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनशी रिलेटेड असतील आणि जे विद्युतचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी विद्युतचे प्रश्न विचारले जातील. ठीक आहे,
इथे बघू शकता, म्हणजे 40 मार्काचे विद्युतचे प्रश्न असतील आणि बाकीचे जे असणार आहेत ते नॉन टेक्निकल. 60 जे प्रश्न असतील ते नॉन टेक्निकल असतील. 40चं तुम्हाला इथे टेक्निकल विचारलं जाणार आहे. अशा प्रकारे सगळ्या पदांसाठी इथे देण्यात आलेले आहे. एक्झाम पॅटर्न काय असणार आहे. भूमापकसाठी तुम्ही बघू शकता, इथे 10 मार्काचे मराठी, 10 मार्काचे इंग्रजी आणि 15 मार्क सामान्य ज्ञान, 15 मार्क बौद्धिक चाचणी आणि पुढे जे त्यामध्ये 15 क्वेश्चन्स, यामध्ये 60च क्वेश्चन असणार आहेत एकूण आणि 120 मार्कांचं जे हे पेपर होणार आहे. यामध्ये तुम्हाला 75 मिनिट्स हे देण्यात येणार आहेत. ठीक आहे. नंतर व्यावसायिक चाचणी होईल, ज्याकरिता 80 गुण व्यावसायिक चाचणीचे असतील. ठीक आहे. अशा प्रकारे आपण सर्व पदांसाठी एक्झाम पॅटर्न काय असणार आहे हे आपण बघितले आहे. आता तुम्ही एज लिमिट बघू शकता. खुल्या प्रवर्ग 38पर्यंत एज लिमिट आहे. मागासवर्गीय असेल तर 43, प्रावीण्य खेळाडू असतील तर 43 आणि पदवीधर अंशकालीन असतील त्यांना 55, दिव्यांग असतील तर 45पर्यंत. ठीक आहे. आणि माजी सैनिक असतील तर सेवेची कालावधी अधिक 3 वर्ष. अशा प्रकारे इथं आपण एक्झाम पॅटर्न सविस्तर एक्झाम पॅटर्नपासून सगळ्या गोष्टी सविस्तर चर्चा केलेली आहे. तर शेवटच्या तारखेची वाट न बघता जे कॅन्डिडेट स्थापत्य, इलेक्ट्रिकल आणि वाणिज्य क्षेत्रातील काही डिग्री असेल तर त्या कॅन्डिडेटसाठी देखील बरीच चांगली संधी इथे अवेलेबल करून देण्यात आलेली आहे MMRDA यांच्यामार्फत. तर सर्वांनी न चुकता फॉर्म फिलिंग करायची आहे. एक्सपिरियन्स असेल तर त्या कॅन्डिडेटनी आवर्जून हे फॉर्म फिलिंग करायचे आहे. ठीक आहे. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.